हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? काय ओरडते कावळा, किती जास्त काव काव करतो. तर आज मी निघाली आहे आता वाघोलीला. ऑफिसचं काम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं पण एक काम आहे. मी त्या दिवशी फिरत होते, तुम्हाला दाखवलं. सो तसंच आज पण काहीतरी काम आहे. आणि मेन म्हणजे माझं सर्व झालंय. मी जेवण करून निघाली आहे घरून, बाहेरचं काही खायचं नाही म्हणून. खूप बरं वाटते मनाला की घरचं खाऊन जाते म्हणून. तर होम टूरचा व्लॉग तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडला. खूप छान त्या व्हिडिओवर कमेंट्स आल्या. थँक्यू सो मच सर्वांना. खूपच म्हणजे मला छान वाटत होतं की एवढे छान छान कमेंट येत होत्या. सो लवकरच तुमच्यासाठी आणखीन नवीन काहीतरी येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आता जायचं आहे मला. मी जेवण वगैरे केलं, सगळं काम पण आवरलं, क्लिनिंग पण केली. ऑफिसचं थोडं ऑनलाईन काम होतं ते केलं आणि आता जायचं आहे तिकडे. सो तिकडे जाऊन पण काम करूया. रेडी झाली आहे. आणि आता केस मला ना असे चपकूच घेऊन जावं लागणार आहेत, कारण हेअर वॉश केले. येस, हे सगळं हेअर ऑइलिंग न केलेला परिणाम आहे. जाऊ दे आता काय. तर मला असे चपकूच केस घेऊन जावं लागणार आहे, कारण मी हेअर वॉश केला नाही. आणि गरमी पण खूप होते, त्यामुळे मोकळे पण सोडू नाही शकत. सो असं आहे. आणि आता मला उन्हाचं जायची एक तर लई भीती नाही, असं उन्हात मला फिरायला नको वाटतं यार. मागचं कबाडखाना तुम्ही इग्नोर करा. डाएट प्लॅन. आणि तुम्हाला गुड न्यूज देते. गुड न्यूज म्हणजे तुम्हाला मी सांगू का, 57 kg वेट झालं होतं माझं. आत्ता किती असेल? आत्ता 53 झाले, सॉरी 54 झाले. 3 kg मी कमी केलं आहे आणि अजून पण करेल, चालू आहे प्रोग्रेस. सो याच्यामुळे खूप भारी वाटते आणि तुम्हाला दिसत पण असेल व्हिडिओजमध्ये. मला तर रिअलाईज होते की असं जेव्हा मी माझेच व्हिडिओ बघते ना, त्यावेळेस कळते की आधीपेक्षा कमी झाले. आणि खूप भारी वाटते. आता परत मोजते. बरं झालं मी मशीन घेतली आहे, त्यामुळे दररोज बघता येतं. अगोदर 57 झालं होतं आणि त्यानंतर आता 54 झाले, त्यामुळे खूप भारी वाटते. आणि असंच मी माझा जो जर्नी आहे वेट लॉसचा तो चालू ठेवेल. आणि ज्यावेळेस मला जेवढं पाहिजे 50 kg पाहिजे मला, तिथपर्यंत मी जेव्हा येईल ना, तेव्हा मी पूर्ण जर्नी तुमच्यासोबत शेअर करेल. मी काय काय केलं सर्व काही तुम्हाला सांगेल. सो त्यासाठी व्लॉग बघत राहा. लवकरच तो पण व्लॉग येईल, जेव्हा माझं अजून 4 kg कमी होईल. म्हणजे मी आधीसारखे दिसेल. आधीसारखे दिसायला तर मग मला 45 करावं लागेल. तेव्हा माझं 45 होतं, बट तेवढं पण कमी नाही करायचं मला, कारण ठीक आहे 50 बस झालं. जास्त पण कमी होऊन आजारी नाही पडायचं सारखं. सो असं सर्व आहे. तर चला मग पटकन आता मी काय करते, निघते आणि तुम्हाला आल्यानंतर भेटते. तुम्हाला पण दाखवता आलं तिकडचं काही तर दाखवते. चलो बाय बाय. आज सकाळ थोडी उशिराली, अलार्म बंद करून पुन्हा मी हसली. केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप, खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडत समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच जम्बू, जसं आहे तसं जगू. ना परफेक्ट ना भारी शो, फक्त माझी गोष्ट माझा व्लॉग तो. मीच जम्बू, हसते चुकते पुढे जाऊ. डेली लाईफच्या या सुरात माझंच नाव, माझाच भाव. कधी घर कधी रस्ता, कधी मनातला गोंधळ सगळा. आईची हाक, मित्रांचं हसू, यातच सापडते माझी मी. तू प्रीती म्हणतात ऐकून हसते, पण लवली असणं मनात वसते. फिल्टर नाही, फसवणूक नाही, जशी आहे तशीच मी रोज दिसते. आज छान वाटलं, आज जरा कमी, दोन्ही सांगते लपवत नाही. तुम्ही ऐकता तेच पुरे, डंबू असणं हेच सुख खरे. आजच्या दिवस
चाहतो परुद्याची गोष्ट मनात राहतो तोवर स्वतःला जपा जरा मीच जंबू ऱ्या पुमा भेटू बघा हॅलो गाईज, तर कालचा व्लॉग मी आज कंटिन्यू करते. काल मी नंतर काहीच शूट केलं नाही. आणि दुसरी एक अपडेट तुम्हाला देते, ते म्हणजे आता मी डेली यूट्यूबला लॉंग व्लॉग टाकणार नाही आहे. सो एक दिवस हार्ड व्लॉग येईल. मी प्रॉमिस नाही करत की डेली व्लॉग येईल म्हणून, मी ट्राय करेल, बट कंपल्सरी एक दिवस हार्ड तर व्लॉग येईलच. आणि तुम्हाला नाही खूप काहीतरी छान असं दाखवायचं आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे. आणि 2 दिवस झाले मी त्याच्यावर काम करत होते असं बनवत होते मी त्याला. बट एवढं काही अवघड नव्हतं आणि मला त्या गोष्टी जमतात. सो मी ते तुम्हाला फायनली दाखवते. ओके, लेट्स सी. हे दिसतंय तुम्हाला बॉटल आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट. सो त्या बॉटलवर जी डिझाईन केली आहे ना, ती मी केली आहे. आणि मी खूप असं, मला खूप दिवसांपासून ना असं पाहिजे होतं की मला बॉटलमध्ये मनी प्लांट लावायचा होता. बट मला बॉटल भेटत नव्हती पहिली गोष्ट. आणि आता बॉटल भेटली मला, 3 बॉटल भेटल्यात. सो 2वर मी डिझाईन केली आहे, 1वर बाकी आहे. तर ही बघा, ही रेडी झाली. याच्यात मी मनी प्लांट पण लावला आहे. जस्ट आत्ता लावला. माझा जो मोठावाला मनी प्लांट आहे ना, त्याला कट केलं थोडंसं आणि लावला. आता बघू हा येईल की नाही. आणि मला प्लीज तुम्ही कधी असं बॉटलमध्ये मनी प्लांट ट्राय केला असेल ना, तर मला प्लीज सजेशन्स द्या की याला पाणी दररोज चेंज करावं लागतं का, कसं काळजी घ्यावी लागते. सो असा हा दिसतोय. आणि मी स्पेशली हा किचन ओट्यावर ठेवण्यासाठीच घेतला आहे, कारण मला असं मस्त किचन ओट्यावर असं झाडं पाहिजे होते. सो मी त्या कॉर्नरला ठेवेल. जर इन केस काही दिवसांनी मी जर जागा चेंज केली इथली, तर कॉर्नरला ठेवेल. आणि असं वर 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 वाढवूया आपण त्याला, खूप सुंदर वाटेल. आणि जे दुसरं आहे त्याच्यात पण मी मनी प्लांटच लावणार आहे. मग काही बेडरूममध्ये, काही इथे, असं वेगवेगळं करणार आहे. आणि मला अजून बॉटल जर भेटला आणखीन छानच होईल. सो मी पूर्ण त्याला पेंटिंग करून सगळ्या घरामध्ये तेच करेल. बट हे खूप जास्त सुंदर दिसतंय. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. हे असं दिसतंय पूर्ण. आणि आता फक्त पाण्यानं काळजी घ्यावी लागेल मला की कलर निघू नये. खूप सुंदर. आणि हे कार्ड तर तुम्ही बघू शकता, मी टोमॅटो ठेवलं त्यात. खूप सुंदर वाटते. त्या कोपऱ्यामध्ये ठेवायला पाहिजे. आणि असंच मग वर जर वाढला तर छान आहे. बट मला नाही वाटत बॉटलमध्ये एवढं वाढेल म्हणून. बट लेट्स सी काय होतं. सो असं खूप सुंदर वाटते. आणि आज मी हा खूप सुंदर असा कॉर्ड सेट घातलाय. एवढा कम्फर्टेबल वाटतं आणि दिसतोय पण छान ना. कलर पण किती सूट होतोय. आरसा इग्नोर करा यार. आरसा तर आता काय माहिती कसं काय, जाऊ द्या. बट हा असा खूप जास्त सुंदर वाटतोय. मला खूप जास्त आवडलं हा. आणि आज मी जेवायला वांग्याचं भरीत बनवलं होतं. खूप जास्त लेट झाला होता. इकडून अंधारच येतो. ओके, लगेच चेंज. बघा लाईटचा ना किती इफेक्ट पडतो. मी बॅक साईडने शूट करत होते, तिकडून खिडकी इकडे, तर किती कसं दिसत होतं. आणि आता बघा खिडकीच्या साईडने थांब बसले तर किती ब्राईट दिसते. तर आज मी बनवलं आहे वांग्याचं भरीत. आणि आज खूप जास्त लेट झालं होतं, मग मी पटकन बनवलं. आणि आज काही मला एवढं काम नाही आहे. सो मी निवांत आहे. आज मला सर्व एडिटिंग वगैरे करून घ्यायची. हेअर वॉश केला आहे मी आज. आज मी तुम्हाला सांगू का, 1 तास आंघोळ केली आहे. स्क्रब लावलं, म्हणजे असं नाही, म्हणजे बरेच दिवस झाला हातपाय वगैरे घासले नव्हते, तर स्क्रब लावलं, त्यानंतर बॉडी वॉश लावला, त्यानंतर साबण लावलं, आणि नंतर परत फेस वॉश वगैरे एवढं. आणि नंतर मग स्किन केअर करून घेतली आणि बॉडी केअर पण करून घेतली, म्हणजे बॉडी लोशन. तर आता मला ते 1 बॉटल राहिली आहे, त्याला कलर करायचा आहे, तो मी करेल नंतर. एवढं काही त्याचं अर्जंट नाही आहे. बट 1 बॉटल तरी मला कंप्लीट करायची होती मनी प्लांट लावायला. इथं पण चांगलं ऑप्शन आहे, बट इथं सनलाईट नाही येणार. आणि मेन म्हणजे हवा वगैरे काही हे नाही होणार, त्यामुळे इथं नाही जमणार. खिडकीला ठेवू शकते, कारण खिडकी कधी कधी उघडी असते. बट लेट्स सी काय होतं. मी आधी माझं एडिटिंगचं काम संपवते आणि त्यानंतर मग मला विचार चालू आहे बाहेर जायचा. तर बघू, ते काही सांगता नाही येणार, बट एडिटिंग मी करून घेते. आणि कपडे लावलेत मी, तर कपडे पण वाळतील नाही, अर्ध्या तासात मशीन होईल, मग मला कपडे वाळायला टाकावं लागतील. सो चला, मी सर्व आवडते आणि मग तुम्हाला भेटते. हा
आज सकाळ थोडी उशिराली, अलार्म बंद. फायनली आय एम बॅक. मी गेले होते माझे कान चेक करायला. कान चेक म्हणजे क्लीन करायला. सो 10 दिवसांनी यायला सांगितलं आहे. बट तिथे एक गोष्ट घडली ती मला तुम्हाला सांगायची. काय झालं तिथे मेडिकल म्हणजे असं मोठं हॉस्पिटल होतं ते. मला दिसेल जर कोणाला ओळखू आलं तर ओळखू पण शकता. तर तिथे गेले मी आणि नंबर होता 28 वासो बसले होते आणि तिथेच मेडिकल होतं. मेडिकलच्या बाहेर जागा होती. तर तिथे मी बसले होते. मेडिकलमध्ये ज्या होत्या ना त्या तिथून फिरत होत्या मग पेशंट इकडे तिकडे बघत ते पण म्हणजे मेडिकल असं मोठं म्हणता येणार नाही, असं ह्याचं हॉस्पिटलचंच कसं असतं मध्ये तसं होतं. तर मग त्या बघत होत्या. मला पण वाटत होतं का बघतायत. मग पुन्हा माझं चेकअप वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग मेडिसिन घेताना त्या म्हणतायत की तुम्ही ब्लॉग बनवताना. तर असं झालं आणि डिस्काउंट पण दिलं त्यांनी मस्त. मग आणि मेन म्हणजे हे काही नाही असं तर भरपूर जण भेटतात असं. बट एक गोष्ट ह्याच्यातली अशी की त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली म्हणे व्हिडिओमध्ये. तर म्हणजे त्या फॉलो नाहीत करत बट बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बघतात येतात फीडवर. तर म्हणे की अगोदर तुझे खूप पिंपल दिसत होते, आता चेहऱ्यावर काहीच नाही राहिलं, खूप किती छान दिसतोय, किती क्लीन झाला आहे असं म्हणत होत्या. आणि मला एवढं भारी वाटलं म्हणजे मी एवढ्या दिवसापासून जे फॉलो करते ते सक्सेस झालं. आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओमध्ये दिसतेच ना तर छान वाटते मला पण. मस्त असंच राहावं फक्त कोणाच्या तोंडावर नको लागायला, नाहीतर काय नाही मग. तर असं झालं. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट मग येता मला डोसा खायचा होता म्हणून मी गेले होते साई चौपाटीला. मग तिथे बसले होते. तर इकडे साईडला माहीत नाही आता ती पण बघत असेल की नाही व्लॉग. तर इकडे साईडला एक बसली होती मुलगी. तर तिच्यासोबत एक मुलगा होता. तर ती सुद्धा त्याला दाखवत होती म्हणजे माझं जस्ट असं मी तिकडं बघितलं आणि लक्ष गेलं आणि नेमकं लक्ष फोनवरच गेलं आणि त्याच्यावर होता माझा फोटो. आता मी ऑरेंज कलरचा फोटो पोस्ट केला ना ड्रेसवरचा ऑरेंज कलरच्या, तर तो फोटो होता, ती पोस्ट होती. नेमकं माझं लक्ष गेलं आणि मला माझी पोस्ट अशी दिसली. साईडलाच होतं ना त्यामुळे मला पण असं वेगळं वाटत होतं. बट खूप भारी वाटतं असं. ती एक वेगळीच फिलिंग आहे. पैसा यार पैसा कमवतो आपण त्याचं काही एवढं वाटत नाही. बट ही जी गोष्ट आहे ना ती खूप भारी वाटते. आणि भरपूर जण तर असे मेसेजेस येतात, कमेंट येतात की पॉझिटिव्ह वाटतं, फ्रेश वाटतं, मोटिवेशन भेटतं. हे ऐकून अजून भारी वाटतं. कोणासाठी तरी आपण 4 गोष्टी चांगल्या करतोय म्हणून. तर आजपासून आपली सिरीज पण चालू झालेली आहे स्मॉल बिझनेस सपोर्टची. फर्स्ट डे झालेला आहे. सो अजून 9 बाकी आहेत. तर बऱ्याच जणांचे पार्सल यायचे बाकी आहेत. ॲक्च्युली पार्सलचं काम केलं माहिती का, कारण ॲक्च्युअल मी काय प्रमोट करते हे मला पण कळलं पाहिजे. नाहीतर उगाच करायचं, त्यांची आय डी टाकायची आणि त्यांचं दुसरंच काही निघालं काही असेल असं नको व्हायला. म्हणून मी स्वतः त्यांच्याकडून पार्सल रिसीव करते आहे. काय आहे त्यांचं ॲक्च्युअल प्रोडक्ट, क्वालिटी कशी आहे हे सर्व बघते आहे आणि त्यानंतर प्रमोट करायचं असं चालू आहे. सो त्यामुळे वेळ लागतो आहे. तसं 1 मार्चपासूनच चालू करायची होती बट हेच झालं की मग त्यांनी प्रोडक्ट वगैरे पाठवणं त्याला वेळ लागला. मग काही जणांचे अजून पण बाकी आहेत. सो हळूहळू सर्व होईल. उद्या पण टाकेल मी डे 2चा, कारण आता 4-5 जणांचे आलेले आहेत पार्सल. सो त्या सर्वांचं 5 दिवस चालेल आणि तोपर्यंत मग बाकीच्यांचे पण रिसीव होतील. आणि जर तुमची इच्छा असेल तर आपण ही सिरीज परत पुढं पण चालू करू इन फ्युचर आणखीन नेक्स्ट मंथमध्ये किंवा या मंथच्या एंडिंगला असं. सो असं सर्व काय आहे. मस्त होता आजचा दिवस. तर चला मग भेटते मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये, भेटते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.